नमस्कार. आज आपण साधी सोपी आणि चवीला अतिशय सुंदर अशी केकची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी हे साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आपण एक चाळणी घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये आपण मैदा जो आहे तर हा मोजून घेतलेला आहे आणि आता तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. आणि गाळण्याच्या आधी आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर आणि त्याचसोबत अर्धा चमचा बेकिंग सोडा आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे, की जेणेकरून तो सगळ्या मैद्यामध्ये सारख्या प्रमाणात पसरेल आणि आपला केक हा समप्रमाणात सगळीकडून व्यवस्थित असा फुगून येईल. आणि त्यानंतर गाळल्यानंतर आपण ही विलायची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे सुगंध सुंदर असा येतो. आपण इसेन्सचा वापर या ठिकाणी केलेला नाही आहे. तर आता एका पॅनमध्ये आपण दूध घेतलेलं आहे आणि आता आपण ते दुधाचा पॅन जो आहे तर तो गॅसवर ठेवलेला आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला किंचित असं कोमट हे दूध करून घ्यायचं आहे. आपल्याला फक्त आपण जे तूप घेतलेलं आहे तर हे वितळून घ्यायचं आहे. खूप गरम असं त्याला करायचं नाही आहे. तर आता आपण पाहू शकता की आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता त्या कोमट दुधामध्ये आपण हे आता तूप जे आहे तर ते वितळून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये आपण दही घेतलेलं आहे आणि ते छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आणि आपण जी साखर घेतलेली आहे त्यातली थोडी थोडी साखर टाकत आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे. संपूर्ण साखर जी आहे तर ती यामध्ये वितळली पाहिजे. आता छान साखर आपली फेटून झालेली आहे. तर त्यामध्ये आपण दूध आणि तुपाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे तर हे आपण आता घालून घेणार आहोत. आणि आपण बाजूला मैदा चाळून घेतलेला होता तर हा मैदा आपण यामध्ये आता थोडा थोडा टाकायचा आहे. थोडा थोडा टाकून आपल्याला तो मिक्स करत जायचा आहे, की जेणेकरून गुठळी पडली नाही पाहिजे. आता या ठिकाणी सगळा मैदा आपला टाकून झालेला आहे आणि तो आपण छान पद्धतीने फेटून घेतलेला आहे. आणि सुरुवातीलाच आपल्याला हे काम करायचं आहे. जे आपल्याला तयार केक टीन दिसत आहे तर ह्या केक टीनला आपण तुपाचा हात लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर सगळ्या बाजूने मैदा भुरभुरायचा आहे आणि एक्स्ट्रा जो मैदा आहे तर तो थोडासा काढून घ्यायचा आहे. आणि असं हे तयार जे केक टीन आहे तर त्यामध्ये आपण हे तयार आपण मिश्रण केलेलं होतं केकचं तर हे आपल्याला संपूर्ण टाकून घ्यायचं आहे. आणि त्या केक टीनला 1-2 वेळा थोडं टॅप करायचं आहे, की जेणेकरून एखाद दुसरा बबल त्यामध्ये असेल तर तो निघून जाईल. आणि या ठिकाणी आपण बिना ओव्हनचा हा केक करणार आहोत. तर सेटअप माझं खूपच भारी आहे. मोठी कढई होती त्याच्यावर काही झाकण मला मिळालं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर एक गंज ठेवलेला आहे. तर ही कढई आणि गंज आपण सुरुवातीला छानपैकी गरम करून घ्यायचा आहे. आणि अशा या गरम आपला जो सेटअप आहे कढईमध्ये तर त्या कढईमध्ये आपल्याला ते आपण जे केकचं मिश्रण आता त्या केक टीनमध्ये टाकलेलं आहे तर हे पॉट आपल्याला त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि वरून आपल्याला हा गंज पालथा घालायचा आहे. तर जेणेकरून आपली वाफ अशी बाहेर गेली नाही पाहिजे, की सगळ्या बाजूनी फिट्ट असं झाकण आपल्याला या ठिकाणी हवं होतं. तर या ठिकाणी उचलताना मात्र तो पातेलं गरम असल्यामुळे थोडंसं कठीण गेलं. आपण एखादं छान झाकण किंवा याच्यापेक्षा छोटा लहान गंज असेल तर आपण त्यावर ठेवू शकतो किंवा थोडा मोठा
तवा वगैरे असेल तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. तर आता 15-12 मिनटानंतर आपण हे उघडून पाहत आहोत. तर केक तर हा छान झालेला आहे, कारण सुरीला आपल्याला काहीच लागलेलं नाही आहे. परंतु मला हा थोडा वरून पांढरट वाटल्यामुळे मी त्याला थोडासा गुलाबी रंग येण्यासाठी पुन्हा हा गॅसवर ठेवून दिलेला आहे आणि त्यावर झाकण लावून ठेवलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम ही थोडी मोठी ठेवायची आहे, जवळजवळ 5 ते 7 मिनटापर्यंत, आणि त्यानंतर आपल्याला ती थोडीशी लो करून द्यायची आहे किंवा एकदम कमी गॅसवर आपल्याला हा केक बेक करायचा आहे. तर या ठिकाणी आपण आता पाहत आहोत की आपला थोडासा गुलाबी रंग हा केकला वरूनसुद्धा आलेला आहे. तर आपण हे आता बाहेर काढलेलं आहे आणि थोडंसं थंड करायला ठेवलेलं आहे. चारही बाजूने पहा सुंदर आपला केक हा सुटलेला आहे. तर या ठिकाणी आपण केक टिनला तूप आणि मैदा लावलेला आहे, त्याच्याऐवजी आपण बटर पेपरचा वापरसुद्धा करू शकतो. खाली आणि साईडला सुद्धा आपण बटर पेपर लावू शकतो. तर त्यावर आपण एक प्लेट ठेवलेली आहे आणि हा केक आपण काढून घेतलेला आहे. अगदी सहज तो निघालेला आहे आणि छान असा नरम आपला हा केक झालेला आहे. कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आता आपण याला पुन्हा सरळ करून घेतलेला आहे. आणि थोडा गरम असतानाच मी तो कट केलेला आहे. आपण मात्र त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर हा केक कट करायचा आहे, की म्हणजे अगदी सुंदर पद्धतीने तो कापला जातो. आमच्याकडे लहान मुलांना खूप घाई झालेली असल्यामुळे आम्ही तो थोडा लवकरच हा कापलेला आहे. आपण पाहू शकता सुंदर असा नरम असा आपला केक तयार झाला आहे. अतिशय स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे आणि सुंदर असा चवीला तर आहेच आहे, रंगसुद्धा त्याचा छान आलेला आहे. तर अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.